ॲक्च्युअली मी सुरुवातीला नवीन कार बुक करण्यासाठी गेलो होतो आणि मी केली होती मारुती सुझुकी वॅगनरची CNG मॉडेल. वाय ग्रँड आय10 तुम्ही दुसऱ्या गाडीत सुद्धा जाऊ शकत होतात. हुंडाई घेण्यामागचं कारण असं की हुंडाई 5 ते 7 दिवसांची ट्रिप तुम्हाला या गाडीमध्ये करायची असेल तर त्यासाठी इनफ असा बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. तर तुमचा हुंडाई सोबतचा सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आहे? या गाडीमध्ये जे इंजिन मिळतं त्याबद्दल तुमचा काय रिस्पॉन्स आहे? 165 mm चा ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला हा ग्राउंड क्लिअरन्स कमी वाटतो का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मी आहे मयूर वसलकर आणि आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे एक ओनरशिप रिव्ह्यू. मित्रांनो, तुम्ही फ्रेममध्ये पाहतच असाल, ही आहे ग्रँड आय10 डिझेल मॉडेल आहे. मित्रांनो, 2017चं मॉडेल डिझेल गाडी आहे आणि ही जी गाडी आहे ती आहे श्रीकांत सरांची. तर श्रीकांत सर, नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर सर्वात प्रथम तुमचं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी श्रीकांत तावरे, राहणार अहमदनगर. मी बेसिकली पुण्यामध्ये जॉब करतो, IT क्षेत्रामध्ये आहे आणि मला गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स साधारणतः मागच्या 5 वर्षापासून आहे. तर श्रीकांत सर, तुम्ही ही जी गाडी घेतलेली आहे ग्रँड आय10 ही तुम्ही न्यू घेतलेली आहे की सेकंड हँड कार परचेस केलेली आहे? सर, ही सेकंड हँड कार आहे आणि सेकंड हँड कार ही आपण पुण्यातून वाकडीतून घेतली आहे 2022 फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर आता 2024 साली हिला 2 वर्ष पूर्ण होती. आणि या 2 वर्षामध्ये तुम्ही किती किलोमीटर ही गाडी ड्रिव्हन केलेली आहे? सर, टोटल 28,000 किलोमीटर टोटल झाली आहे रनिंग आपली 2 वर्षामध्ये. श्रीकांत सर, तुम्हाला विचारावंच वाटतं की वाय ग्रँड आय10 तुम्ही दुसऱ्या गाडीत सुद्धा जाऊ शकत होतात? हो, तुमचं अगदी बरोबर आहे सर. ॲक्च्युअली मी सुरुवातीला नवीन कार बुक करण्यासाठी गेलो होतो आणि मी केली होती मारुती सुझुकी वॅगनरची CNG मॉडेल. पण करोना काळामध्ये वेटिंग पिरियड जास्त असल्यामुळे मला ती कार वर्ष उलटून गेलं तरी भेटली नव्हती. त्यामुळे मग मला अपेक्षा होती की एक चांगली आणि रफ अँड टफ आणि सेकंड जरी असली तरी एक चांगली गाडी मी शोधत होतो. तर एका कलिगमुळे मला ही गाडीची ओळख झाली आणि हुंडाई घेण्यामागचं कारण असं की हुंडाईचा एक्सपिरियन्स मार्केटमध्ये खूप चांगला आहे. म्हणजे याचे स्पेअर पार्ट, त्याची वॉरंटी, गॅरंटी आणि माझ्या घरामध्ये सुद्धा आमच्या दाजींची हुंडाईची कार आहे. तर त्यांच्या बेसिसवर मी ही कार हुंडाई परचेस केली. तुमच्या माहितीनुसार ग्रँड आय10चे पॉझिटिव्ह पॉईंट कोणकोणते आहेत? सर, पॉझिटिव्ह पॉईंट खूप सारे वाटले मला याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा ती पॉझिटिव्ह पॉईंट बघतो आपण तर मायलेज. बेसिकली ही गाडी आहे डिझेल आणि हिचं मायलेज जवळपास 22+ विथ AC आपल्याला पडला आहे आत्तापर्यंत. आणि दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट अशी की गाडीमध्ये खूप स्पेस आहे सर. म्हणजे 5 जण हे खूप आरामशीर बसतात ॲज कम्पेअर टू अदर गाड्या. आणि तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आता रिसेंटच्या काळामध्ये आपल्याला बूट स्पेसची खूप गरज असते लॉंग जर्नीसाठी. तर बूट स्पेस मला जवळपास म्हणजे मिनिमम माझ्या 5 फुल्ली लोडेड बॅगा बसतात असा बूट स्पेस आहे गाडीमध्ये. तर ह्या 3 मेजर पॉझिटिव्ह थिंग्स आहेत. आणि बाकी मग लॉंग ड्राईव्हसाठी पण खूप चांगली मला एक्सपिरियन्स आला. आणि त्याच्यानंतर ड्रायव्हिंगची हँडलिंग जी आहे ती खूप स्मूथ आहे आणि मला कुठलाही इतर खर्च आला नाही गाडीचा घेतल्यापासून 2 वर्षात. सर्व्हिसिंग केली आहे फक्त वेळच्या वेळी. ग्रँड आय10 2017 मॉडेल या गाडीचे निगेटिव्ह पॉईंट कोणकोणते आहेत? सर, निगेटिव्ह पॉईंट असे काही जास्त नाही आहे, पण तरी मला जे अनुभवले मी ते सांगतो. यामध्ये हे इंजिन 3 सिलेंडर आहे, जे की आपण या बजेटमध्ये 4 सिलेंडर कारही घेऊ शकतो. तर याचा निगेटिव्ह पॉईंट असा आहे की जेव्हा आपण गाडीचा पिकअप बघतो किंवा ओव्हरटेकिंगचा जो सिनारिओ असतो त्यामध्ये थोडासा मायनर फरक पडतो. याच्यामध्ये ही ओव्हरटेकिंगला थोडीशी
कमी पडते ॲज कम्पेअर टू द 4 सिलेंडर इंजिन. आणि दुसरा नेगेटिव्ह पॉईंट असा आहे की मागच्या रोमध्ये जे सीटच्या खाली आपल्याला पाय ठेवण्याची जी जागा आहे ती मधल्या पॅसेंजरला उंचवटा असल्यामुळे तिथं थोडी डिफिकल्टी होते बसण्यासाठी. मित्रांनो, या गाडीमध्ये रिअर सीटवर मध्ये थोडासा हम्प दिलेला असल्यामुळे 3 माणसांना बसण्यासाठी थोडंसं अनकम्फर्टेबल आहे. आणि या गाडीमध्ये रिअर एसी व्हेंट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत नाही. हा एक निगेटिव्ह पॉईंट असू शकतो. तर श्रीकांत सर, तुम्ही ही जी गाडी आहे ती फेब्रुवारी 2022 मध्ये परचेस केलेली आहे ॲज अ सेकंड हँड कार. तर या गाडीचे डीलरने तुम्हाला किती रुपये सांगितले होते आणि आफ्टर नेगोशिएशन तुम्ही ही जी गाडी आहे ती किती रुपयांना फायनल केलेली आहे? आता आपल्याला डीलरने याची किंमत सांगितली 4,25,000. पण आपल्याला माहिती असतं की त्याच्यात निगोशिएशनचा थोडासा एक स्कोप असतो. त्या पद्धतीने मी निगोशिएशन केलं आणि त्याच्यामध्ये मला जवळपास 10,000चा स्कोप भेटला आणि मला ही कार 4,15,000ला आपल्याला इन हँड भेटली. ओके श्रीकांत सर, तुम्ही ही जी गाडी घेतली, ही गाडी घेताना फर्स्ट ओनरने ही गाडी किती किलोमीटर ड्रिव्हन केलेली होती आणि त्याचबरोबर तुम्ही गाडी घेतल्यानंतर आतापर्यंत तुम्ही ही गाडी किती किलोमीटर चालवलेली आहे? सर, आपण जेव्हा गाडी घेतली तेव्हा या गाडीचं किलोमीटर होतं 62,000. 62,000 किलोमीटर रन झाली होती गाडी. आणि त्याच्यानंतर मी ही जी गाडी चालवली ती 28,000 किलोमीटर चालवली टोटल. तर मला त्या 28,000 किलोमीटरच्या एक्सपिरियन्समध्ये मी लॉंग ट्रिप्स पण केल्या. फॉर एक्झाम्पल, मी बदामीला जाऊन आलो. त्याच्यानंतर शेगावला ट्रिप झाल्या माझ्या, दिव्या आगार कोकणला ट्रिप झाल्या. त्याच्यानंतर मी सिंधुदुर्गला गेलो. म्हणजे जवळपास माझ्या या जर्नीमध्ये ह्या गाडीने मला खूप चांगली साथ दिली. आणि साथ दिली असे की मला या गाडीत कधीच ब्रेकडाऊन नाही आला. आणि या गाडीने मला ॲव्हरेज देखील चांगलं दिलं. त्यामुळे मला फॅमिलीसाठी इतकी कॉस्ट इफिशियंट गाडी भेटली आहे की मला खूप फायदा झाल्यासारखा वाटतोय आज. तुमचा हुंडाई सोबतचा सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आहे? तर हुंडाईचा एक्सपिरियन्स एवढा काही खास नाही भेटला मला नगरमध्ये. त्यामुळे मी एक्सटर्नल सर्व्हिसेस करतो गाडीची. घेतली होती तेव्हा मी फर्स्ट सर्व्हिस केली ती हुंडाईमध्ये. तर त्यांचे लेबर चार्ज, पार्ट कॉस्ट, त्याच्यानंतर बाकीची ऑइल कॉस्टिंग वगैरे ॲज कम्पेअर टू बाहेरचे सर्व्हिस कॉस्टपेक्षा खूप जास्त आहे. तर बाहेर मला कॉस्टिंग पडते जवळपास 3,500 रुपये 10,000 किलोमीटरला. आणि तीच कॉस्ट मला हुंडाई सर्व्हिस सेंटरला पडते 6,500 ते 7,000 रुपये. तर या गाडीची जी सर्व्हिसमध्ये 2 प्रकार असतात. 20,000 किलोमीटरला आपण डिझेल फिल्टर बदलतो आणि 10,000 किलोमीटरला नॉर्मल सर्व्हिसिंग असते. तर डिझेल फिल्टर जेव्हा आपण बदलतो तेव्हा 1,000 रुपये त्याच्यात ॲड होतात. तर साधारणतः मॅक्झिमम खर्च आपण धरू शकतो 4,000 रुपयेचा आपल्याला सर्व्हिस कॉस्ट पडतो या गाडीचा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की सर्व्हिस सेंटरमध्ये, हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यानंतर आपण जे सर्व्हिसिंग करतो तिच्यासाठी 7,000 रुपये. आणि तुम्ही जर एक्सटर्नल सर्व्हिस केली तर तिच्यामध्ये तुमचे 3,000 रुपयेपर्यंत तुमचे पैसे वाचू शकतात. म्हणजे 3,500 ते 4,000 रुपयामध्ये तुम्हाला एक्सटर्नल सुद्धा या गाडीची सर्व्हिसिंग तुम्हाला करून भेटू शकते. ग्रँड आय10 2017 मॉडेल, या गाडीमध्ये तुम्हाला 256 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तर तुम्ही या गाडीमध्ये जो बूट स्पेस मिळतो त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो सर, डेफिनेटली मी खूप समाधानी आहे. कारण यामध्ये आपल्या नॉर्मल 5 बॅग्स बसतात. आता सध्या ह्या फुल्ली लोडेड बॅग आहेत, ह्या 2 बसल्यात तरी पण 1 बॅगची जागा आणि वरती अजून नॉर्मल 2 बॅग, अशा 5 बॅग 5 जणांच्या आरामात बसतात या गाडीमध्ये. 5 ते 7 दिवसांची ट्रिप तुम्हाला या गाडीमध्ये करायची असेल तर त्यासाठी इनफ असा बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. श्रीकांत सर, तुम्हाला या गाडीमध्ये म्हणजेच ग्रँड आय10 मध्ये 1.1 लिटर डिझेल इंजिन मिळतं, जे की 3 सिलेंडर आहे. तर या गाडीमध्ये जे इंजिन मिळतं त्याबद्दल तुमचा काय रिस्पॉन्स आहे? इंजिन चांगलं आहे सर. बेसिकली एवढं स्ट्रॉंग नाही म्हणता येणार, पण आपण फॅमिली कार म्हणू शकतो याला. आणि 3 सिलेंडर असल्यामुळे आपल्याला ॲव्हरेजसाठी तडजोड करावी लागत नाही. ॲव्हरेज कंटिन्यू सेम राहतं आणि पॉवरही तसा आहे.
असं जसं मी म्हणलं तुम्हाला फॅमिली कार, त्या पद्धतीची ही कार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इंजिनबद्दल काही शंका नाही. या गाडीमध्ये तुम्हाला 165 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, म्हणजे 165 mm चा ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला हा ग्राउंड क्लिअरन्स कमी वाटतो का? नाही सर, तसं पाहायला गेलं तर एवढा देखील कमी नाही आहे 165. पण आपण रुरल एरियामध्ये जर फिरलो तर वेटनुसार आपली गाडी खाली बसते आणि त्यामुळे आपली गाडी लागण्याची शक्यता असते. बट आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार माझी गाडी शक्यतो लागली नाही अजून तरी गाडी, त्यामुळे मला योग्य वाटतं 165 इज मोर दॅन इनफ. तर मित्रांनो, आता आपण ट्राय करून पाहणार आहोत आणि आपण 0 to 100 सुद्धा या गाडीमध्ये ट्राय करणार आहोत. 0वर आहे मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता. पिकअप तुम्ही पाहू शकता मित्रांनो. थर्ड गिअर टाकण्याच्या आधीच ही गाडी 60 ला क्रॉस केलेली आहे. म्हणजे या गाडीमध्ये इनफ असा पिकअप तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता, माझी जी हाईट आहे ती 5 फूट 8 इंच इतकी आहे आणि 5 फूट 8 इंच असल्यानंतर ड्रायव्हरला किती हेडरूम मिळतोय ते तुम्ही पाहू शकता. मला इनफ असा हेडरूम मिळतोय. त्याचबरोबर 5 फूट 8 इंच असलेला माणूस जर ड्राईव्ह करत असेल तर रिअर पॅसेंजर वर बसलेला जो व्यक्ती आहे त्याला किती लेगरूम मिळतोय आणि किती हेडरूम मिळतोय हे तुम्ही आता पाहू शकता. आणि फक्त एकच ड्रॉबॅक आहे की याला ऍडजस्टमेंट हेडरेस्ट भेटत नाही. त्याच्यामुळे आरामदायक सफरची थोडी खंत जाणवते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आता सरांनी सांगितलेलं आहे 5 फूट 8 इंचचा जो माणूस ड्राईव्ह करत असेल तर वर रिअर पॅसेंजरला चांगला असा हेडरूम आणि लेगरूम मिळून जातो. तसेच सरांनी आता सांगितलं या गाडीमध्ये रिअर सीटवर हेडरेस्ट मिळत नाही आणि त्यामुळे थोडासा एक अडचण आपल्याला येऊ शकते. हा एक या गाडीचा निगेटिव्ह पॉईंट असू शकतो. तर मित्रांनो, हा होता ग्रँड i10 2017 मॉडेल डिझेल गाडीचा रिव्ह्यू. सरांनी आत्ताच आपल्याला भरपूर अशी चांगली माहिती दिलेली आहे. तर श्रीकांत सर, तुम्ही आम्हाला थोडासा वेळ दिला त्याबद्दल तुमचं थँक्यू आणि धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.